सामन्याला करायची सुरुवात, विलंब नको. अर्वन संघ थोडे क्षेत्र सजून घ्यायचे. 3 षटकांचा सामना असेल आणि ऑल इंडिया आपण कृपया शेवटची मॅच आहे. ग्राउंडचा ताबा घ्यायचे. परेश सर दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यायचेच. व्यासपीठावरती विनंती असेल दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी. ज्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर आता 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यायचेच व्यासपीठावरती. स्ट्राईकला कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला नितीन. सामना सुरुवात करायचे. बॉल ट्रॅक वरती अक्षय आलाय आणि मागच्या मॅचचा हिरो जो कल्पेश स्ट्रायकिंग साठी खेळतोय. कल्पेश त्या समेत नितीन. बॉल ट्रॅक वरती अक्षय. इथे मात्र निश्चितच एक निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. सामना होते सुरुवात. जाऊया मॅच मध्ये. स्ट्रायकिंग साठी खेळतो आहे कल्पेश आणि ते समेत देखना स्ट्रोक, लाजवाब शॉट. यावेळी फटका फिरकावून दिलाय. सीमा पार येतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. जेव्हा मॅच मध्ये पहिलं गेलं तर षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचताय. आता पाहिलं गेलं संख्या 2 चेंडू नंतर 6 या आकड्यावरती. दिगंबर सर इकडे लक्ष द्यायचे विनंती असेल आपणास. सामना होते सुरुवात. बॉल ट्रॅक वरती अक्षय दुसऱ्या चेंडू षटकाराचा मार खाल्ला आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल 6 या आकड्यावरती आहे. 18 चेंडूचा खेळ मैदानात चालू असताना पाहिलं गेलं षटक क्रमांक पहिला P1चं षटक, हनामारीचं षटक, षटक क्रमांक 1. देखना स्ट्रोक, लाजवाब शॉट. यावेळी भिरकावून दिलाय डोक्यावरून. इथे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, विकेटच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. आणि पुरस्कृत राकेश दादा कोंडलिक पवार. आयोजन दमदार, व्यक्तिमत्व दमदार आहे. सामना होते सुरुवात. बॅक टू बॅक 2 षटकार आले. ते कल्पेशच्या फळीतून अतिशय चांगल्या धावा मात्र त्याने कल्पेश पायतानात करत असताना पाहिला गेलं तर निश्चितच सामन्याला होते इथून पुन्हा एकदा सुरुवात. यावेळी इथे चांगला प्रयत्न, कारण की कल्पेशला आउट करण्यासाठी चांगलं प्रयत्न असतात मैदानामध्ये. कारण त्यांना माहिती आहे कल्पेशची फलंदाजी अतिशय तापट आहे आणि त्याच्या समेत जोडला होता तो नितीन. कारण की दोघांना आउट करण्याच्या बेतामध्ये इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली ती अक्षयची आणि बॉल ट्रॅकवरती अक्षय आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आतापर्यंत 12. अप्रतिम चेंडू पे लाजवाब. पंचाकडे स्वीट चेंडूची अपील मागली जाते. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता पाहायला गेलं 12 या आकड्यावरती असेल आणि बॉल ट्रॅकवरती आहे अक्षय. अर्बन संघाचा अर्बन विपक्ष पाहायला गेलं तर निश्चितच ते धामोते संघ. स्ट्रायकिंगसाठी घेतोय कल्पेश. देखना स्ट्रोक, लाजवाब उंचावरती फटका फसलाय. काही चुकी नाहीये. ओयुठी आउट. तंबूच्या आश्रयामध्ये येतोय यावेळी कल्पेश.
मॅच मध्ये जाऊया आता. कल्पेश ज्याने मागच्या मॅचचा हिरो तंबूच्या आश्रयामध्ये सर्व मात्र मॅच मध्ये इफेक्ट लावले होते अर्बन संघाने. कल्पेशला माघारी प्रयत्न करत होते. कल्पेशला तंबूच्या आश्रयामध्ये पाठवण्याचा निर्णय होता, ते मात्र यशस्वी झालं. षटक क्रमांक 1 आलं संपुष्टात आणि मयुरेश पण ट्रॅकवरती गेला. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये परेश जातोय पाहायला गेलं तर. जेव्हा मॅच मध्ये पाहायला गेला तर चांगली फलंदाजी मैदानामध्ये करत असताना मॅच मध्ये भव्या आणि आतापर्यंत पाहायला गेला एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. बॉल ट्रॅकवरती पुढचा चेंड बसेल यावेळी. मयुरेश देखना स्ट्रोक लाजवाब फटका आहे यावेळी. उंचावरती फटका दमदार होता आणि या फटक्यावरती इफेक्ट चांगले होते आणि फटका मिड विकेटच्या डोक्यावरून सलामी ठोकत जाणारा पहिला षटकार येतोय दुसऱ्या षटकामध्ये. तो म्हणजेच तो नितीनच्या फळीतून आणि पाहिला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू मैदानात टाकला गेला. षटकारानंतर निर्धाव चेंडू सांगता झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल आतापर्यंत पाहायला गेला तर 18 या आकड्यावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती आहे तो म्हणजे मयुरेश. आणि चांगली गोलंदाजी होती. निर्धाव चेंडू सांगता झाली. पुढचा चेंडू असेल यावेळी उंचावरती चेंडू जज करतोय क्षेत्ररक्षक जज करतोय. चुकी यावेळी चुकी झाली या मैदानामध्ये यावेळी निश्चितच. आणि इथे 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या मदतीने आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 20 या आकड्यावरती. मॅच मध्ये चांगला चेंडू होता. चांगला चेंडू आहे. अपील चांगली आहे. उत्साह मैदानामध्ये भन्नाट उत्साह मैदानामध्ये चांगला होता. यावेळी इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 मैदानात चालू असताना यावेळी 4 चेंडूची फेकी मैदानात झाली आहे. पुढचा चेंडू असेल मयुरेशचा तो नितीनसाठी. देखना स्ट्रोक 20 मध्ये फटका सजवला. यावेळी इथे चेंडू थांबणार नाही. चेंडू फरार 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 24 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स. पुढचा चेंडू उंचावरती जातोय. जज करतोय. काही चुकी नाहीये मैदानामध्ये. ओ जुटी आउट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. काही चुकी नाहीये. सलामीची जोडी जी अपेक्षा होती अर्बन संघाला सलामी जोडी तंबूच्या आश्रयामध्ये पाठवण्याचं काम करायचं होतं यावेळी ती मात्र यशस्वी झाला. यावेळी इथे अर्बन संघ आणि आता इथे सलामीची जोडी तंबूच्या आश्रयामध्ये आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक 2 संपला. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूनंतर धाव संख्या जाऊन पोहोचतीये टोटल 24. पण ट्रॅकवरती येतोय प्रवीण असेल. आता पाहिलं गेलं दिगंबर सर चांगली फलंदाजी करताना मॅचमध्ये दिसतोय. तो यावेळी थांबवते संघ. कारण की आता पाहिलं गेलं तर धावसंख्या 24 आहे. 24 रन्स आहे. 12 चेंडूचा खेळ संपला. 3 षटकांचा सामना आहे पाहायला गेला तर निश्चितच. आणि सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. मॅच मध्ये जाऊया. या बेली षटक क्रमांक 3 मैदानामध्ये दाखल होतो आहे. स्वतःच वैयक्तिक संघासाठी 3रं षटक.
प्रवीण आणि सलामीचा फलंदाज. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर आणि आता परेश आणि नवनाथ ही जोडी मैदानामध्ये आहे. शेवटचे 6 चेंडू मैदानात बाकी असतील. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण. टफिंग लेज लागतीये, काही चुकी नाहीये. ओ यूची आउट. बॅक टू पवेलियन इन परेश. पण बॅटर मैदानामध्ये पियुष जाधव पाहायला गेलं. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे पियुषची पाहायला गेलं तर निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. पियुष नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. आता पहिल्या चेंडूवरती प्रवीणने चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये घडलं. पहिल्या चेंडू ते परतावं लागलं आणि बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दिशा दाखवली चेंडू यावेळी फरार झालाय 4 धाब्यांसाठी आणि या 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 28-28. मॅच मध्ये पाहायला गेलं 2 चेंडूंची फेकी झाली. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचती आहे टोटल 28. चांगला फटका, लाजवाब फटका. इथे फटका फसला नाही. फटका 4 धाब्यांसाठी जातोय. स्पीड अपने गतीने चेंडू पलतवाय आणि धावसंख्या आमचे स्कोरर मित्र दिगंबर सांगतात की धावसंख्या 32 या आकड्यावरती आहे. पहिलं गेलं 32 धावसंख्या जाऊन पोहोचती आतापर्यंत आणि धावपलकडे धावा 32 आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मैदानात बाकी असताना पुढचा चेंडू याबेली इथे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे मिस टाइम फटका. इथे होतोय रन आउट. विकेटचं पतन. नवीन बॅटर जितेश मैदानामध्ये जातोय यावेळी. मॅच मध्ये जाऊया. पुढचा चेंडू पंचाकडे अपील. पंचांचं बोट वरती आलं. ओ युटी आउट. बॅक टू पवेलियन. मॅच मध्ये फायदा गेला तर आतापर्यंत शेवटचा चेंडू असेल. यावेळी पंचाकडे अपील मागली जाते. इथे दिशा दाखवली. एकदा मिळती आहे आणि एका धावेने इथे धावफलक जोडलं जाते. संघाचं टोटल पहिला गेलं दिगंबर सर ते 33. येणारे 18 चेंडू 34 धाब्यांची गरज. येणारे 18 चेंडू 34 धाब्यांची गरज.
येणारे 18 चेंडू असतील पाहायला गेलं तर 34 धाब्यांची गरज असेल. यावेळी ते अर्बन संघाला येणारे 18 चेंडू 34 धाब्यांची गरज. सलामी जोडी मैदानात दाखल करायची अर्बन संघ. अर्बन संघाचे बॅटर मैदानात दाखल करायचे विनंती असेल अर्बन संघ. सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. प्रवीण आणि अक्षय सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. येणारे 18 चेंडू आणि इथून 34 धावांचा पाठलाग करत असताना अर्बन संघ पाहायला गेलं तर मैदानामध्ये पण ट्रॅकवरती पिवांचं षटक घेऊन प्रवीण येतोय. करायचं विनंती असेल अर्बन संघ. धावसंख्या जाऊन पोहोचते. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. पण ट्रॅकवरती येतोय तो पण ट्रॅकवरती नितीन येतोय. पिवांचं षटक घेऊन हाणामारीचं षटक पण ट्रॅकवरती नितीन. जेव्हा मॅच मध्ये आता पाहायला गेलं तर इथून येणारे 18 चेंडू बसतील आणि 34 धाब्यांची गरज. स्ट्राईक अँड फायसाठी अक्षय त्याच्या समेत प्रवीण. जो मॅच मध्ये पुढचा चेंडू या बेली इथे मिस टाइम फटका झालाय. चांगला गतीने चेंडू टाकण्यात आला. या बेली पाहिला गेला पण ट्रॅकवरती नितीन. चांगला फटका बिशमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इथे एकच धाव मिळतीये. एका धावेने इथे धाव फलक जोडले जात आहे संघाचं. श्री गणेश होतो एका धावेने आणि 3 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. धावसंख्या 1 या आकड्यावर. मॅच मध्ये जाऊया पाहायला गेलं आता 3 चेंडूची फेकी झाली. धावसंख्या 1 या आकड्यावरती. 34 धावांचा पाठलाग करत असताना तो अर्बन संघ कशा रीतीने धावा मिळवण्याचं काम करताय यावेळी पाहूया मॅच मध्ये. आणि पुढचा चेंडू पंचाचं बोर्ड वरती आलं. विकेटचं पतन झालं. ओ युटी आउट. बॅक टू पवेलियन इन अक्षय. नवीन बॅटर मैदानात जातोय प्रमोद. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय प्रमोद. नवीन बॅटर प्रमोद मैदानात दाखल झालाय. अक्षयची जागा भरवण्यासाठी. अक्षयला वाटला की स्वेट चेंडू आहे पण येऊन चेंडू डायरेक्ट स्टमांवरती अदलला आणि अक्षयला परतावा लागला. यावेळी ओ युटी आउट.
जर मॅच मध्ये आता समीकरण बदलला, इथून 4 चेंडूंची पैकी झाली आतापर्यंत. पुढचा चेंडू नितीनचा, चांगला फटका इथे क्षेत्र, चेंडू खाली आहे. इथे इथे ओ युठी आउट. पुन्हा एकदा फटका फसण्याच्या नादामध्ये दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर आदळल्या. इथे धक्का बसतोय या वेळी प्रवीणला. आता जयेश नवीन बॅटर मैदानात दाखल. मॅच मध्ये साऊ ही ते सलामीची तंबूच्या आश्रयामध्ये जाऊन पोहोचले प्रमोद आणि ते जयेश. पण ट्रॅकवरती नितीन देखना स्ट्रोक उंचावरती आहे, क्षेत्र जज करतोय, चेंडू जाऊन पोहोचतोय, सीमा पार येतोय. षटकार या 7 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. टोटल संघाचं ते 7 आकड्यावरती. आणि धावसंख्या जाऊन पोचती आता पाहिलं तर निश्चित धावसंख्या जाऊन पोचते. टोटल आतापर्यंत पाहिलं गेलं 7 आकड्यावरती आहे. आणि वन ट्रॅकवरती येतोय, नमुनात असेल वन ट्रॅकवरती पाहिलं गेलं तर निश्चितच. आणि ज्यांना क्रिकेटची आवड आहे ते म्हणजेच आमचे आरोग्यसेवक कडाव यांचे आरोग्यसेवक दीपक दादा घरत आलेले आहेत. निश्चितच आपण व्यासपीठावरती यायचे, दीपक दादा घरत व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. आरोग्यसेवक दीपक दादा घरत आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे निश्चितच. आणि जाऊया मॅचमध्ये पाहिलं गेलं तर आता बॉल ट्रॅकवरती येतोय निश्चितच. नवनाथ बॉल ट्रॅकवरती येतोय पाहिलं गेलं तर. आणि स्ट्रायकिंगसाठी खेळतो जयेश आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय तो या बेली पाहिलं गेलं प्रमोद. सलामी जोडी तंबूच्या आश्रयामध्ये आली आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडले गेल्या. दिगंबर सर टोटल 7 आकड्यावरती आहे. पण ट्रॅकवरती नवनाथ ते सामन्याला सुरुवात करायचे, विलंब नको विनंती असेल आपणास. पुढचा चेंडू नवनाथचा असेल जयेशसाठी. पचकडे चांगली अपील, पंचांचा बोट वरती आता आहे. ओ युठी आउट, बॅक टू पवेलियन इन जयेश. रोशन नवीन बॅटर मैदानामध्ये जातो. यावेळी जयेशला सुद्धा परतावं लागलं. आता पाहिलं गेलं तर निश्चितच मॅचमध्ये ट्विस्ट येत चाललाय. रोशन नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. पाहायला गेलं दिगंबर 2 फटके आले, 1 फटका आला चांगला आणि नंतर इथे धावसंख्या स्थिरवत गेली ती अरवन संघाची. आणि पाहायला गेलं तर आता पाहायला गेलं इथे LBWच्या स्वरूपामध्ये जयेशला परतावं लागलं. आणि नवीन बॅटर मैदानात रोशन मैदानामध्ये दाखल. पुढचा चेंडू जाऊया मॅचमध्ये. सामना स्पीडअप करायचं विनंती असेल. आणि डावखुरा फलंदाज रोशन आला आहे मैदानात. आणि आता धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. ते टोटल 7 या आकड्यावरती असतील. आणि धावसंख्या जाऊन पोचते जवळपर्यंत 7. आणि बॉल ट्रॅकवरती नवनाथ. चांगला फटका इथे फलीतून येत पाहिजे. कारपडीच्या पद्धतीने चेंडू ढकलला गेलाय, पुश केला. इथे एकदा मिळते, दुसरी धावसाठी मॅचमध्ये प्रयत्न होतोय की काय. इथे एक धाव एका धाबीच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोचली जातीये. टोटल 8 आकड्यावरती आहे. भुवन आलेले आहेत. आता पाहायला गेलं आज व्हॅलेंटाईन डे गायब होते अख्खा दिवस आणि आता मॅचमध्ये आलेले आहेत निश्चितच. आणि जाऊया मॅचमध्ये यावेळी. आणि आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोचते टोटल 8 या आकड्यावरती आहे. आतापर्यंत 2 चेंडूंची फेकी झाली आहे. पुढचा चेंडू नवनाथचा
पंचाकडे अपील मागली जाते. पंचांचा बोर्ड वरती आलाय. ओ युठी आउट. ते पाहिला गेला तर नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. पांडुरंग मैदानामध्ये दाखल झालाय. आता पाहिलं गेलं धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल मैदानामध्ये. ती टोटल आतापर्यंत 8. पुढचा चेंडू चौतीस धाबांचा पाठलाग करत असताना अर्बन संघ धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 8 या आकड्यावर आहे. इथे चांगला चेंडू मात्र मैदानामध्ये चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसवला जातो आहे. आणि आतापर्यंत दिगंबर सर पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे ढकलली जाते आणि पुढचा चेंडू नमुनाचा असेल. इथे टॉपिंग लेज लागते. इथे चेंडू थांबणार नाही. चेंडू यावेळी फरार होतोय 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने इथे धाव फलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. मॅच मध्ये यावेळी आता धाबल करती. धाबा जवळ जोडल्या गेल्या टोटल 12 आणि पुढचा चेंडू असेल नमनाचा. मागच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं दिगंबर चांगली फलंदाजी पांडुरंग दादांच्या फळीतून राहिली आहे. कारण पांडुरंग चांगला फलंदाज आहे. अनुभवी खेळाडू आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू असेल तर मिलेज लागते. इथे सिंगल चिकन बर्डमध्ये आता इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12. येणारे 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. स्पीडअप करायचे धामोते संघ. येणारे 6 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 22 धाब्यांची गरज आहे आणि धावा आले तर 12. स्पीडअप करायचा. बॉल ट्रॅक वरती येतोय. पाहायला गेलं तर कल्पेश बॉल ट्रॅक वरती येतोय. येणारे 6 चेंडू 22 धाब्यांची गरज. आतापर्यंत धाबा जोडले गेल्यात ते टोटल 22 सामना करायचे. सुरुवात पहिला चेंडू कल्पेशचा रोशनसाठी. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर अगदी डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसवला जातो आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली या चेंडूवरती. आता समीकरण बदलला. इथून येणारे 5 चेंडू असतील आणि 5 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज मैदानामध्ये असेल ती ह्यावेळी अर्बन संघाला. यावेळी टॉपिंगला झुंचा वरती चेंडू जज करतोय. काही चुकी नाहीये. ओ युठी आउट. बॅक टू पवेलियन. जर मॅच मध्ये पाहिला गेला रोशनला परतावं लागलं. रोशनची जागा भरवण्यासाठी मैदानात नवीन बॅटर मैदानात दाखल झाला विराज. स्पीडअप करायचे विराज विनंती असेल.
नवीन बॅटर मैदानामध्ये विराज गेलाय. पहिला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ते टोटल 12. या आकड्यावरती 22 धावांची गरज असताना अजून येणारे 4 चेंडू आहेत. 22 धावांची गरज आहे. डावखुरा बॅटर मैदानात दाखल आहे. पुढचा चेंडू कल्पेचा. यावेळी चेंडू उंचावरती जातोय. जज करतोय कल्पेश होता. काही चुकी नाहीये. ओ युट आउट. बॅक टू पवेलियन इन विराज. नवीन बॅटर मैदानात जातोय मयुरेश, ज्याने दुसरं षटक हातलंच होता मॅचमध्ये. पाहायला गेलं मयुरेश आणि पाहायला गेलं तर आता मॅच येणारे 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. आता मॅचमध्ये परिचयता फक्त बाकी राहिली आहे. निश्चितच पाहायला गेलं तर निश्चितच आणि सामना होते सुरुवात इथून. आणि मॅचमध्ये पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये चांगल्या धामोजी संघ मॅचमध्ये खेळ करत असताना पाहायला गेलं शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आहे. इथे स्लोरमध्ये चेंडू इथे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवतोय. यावेळी इथे एक धाव सिंगलने कन्वर्ट आणि आता 13 धावफलक धावाला 13. अजून येणाऱ्या 2 चेंडू 21 धावांची गरज. इथे एक सिंगल कन्वर्टच्या बेतामध्ये इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल धावमध्ये आता इथे बीजाच्या घरमध्ये जाऊन पोहोचणार आहे. नक्कीच धामवते संघ कारण परिचयता बाकी राहिली आहे. पाहिलं गेलं तर निश्चितच. आणि शेवटचा चेंडू बसेल कल्पेचा. यावेळी विजयाच्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय तो म्हणजे यावेळी धाम होते संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय. यावेळी धाम होते संघ आणि या मॅचचा हिरो यावेळी ठरतोय तो. पाहिलं गेलं तर निश्चितच या मॅचचा मार्केट ठरतोय कल्पेश आणि 2 विकेट